नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी प्रदीप आणि तुम्ही पाहतात शिवदुर्ग यात्रा विथ प्रदीप. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या विसापूर किल्ल्याची सफर करणार आहोत. मित्रांनो, हा किल्ला फक्त दगडमाती नाही तर मराठ्यांच्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा जिवंत पुरावा आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया विसापूर किल्ल्याचा इतिहास. मित्रांनो, विसापूर आणि लोहगड हे एक जुळ्या भावांसारखे आहे. या किल्ल्यांना आवळा असे सुद्धा म्हटलं जातं. मित्रांनो, सन 1818 मध्ये मराठा साम्राज्याची निर्णायक मोहीम सुरू केली. त्या विसापूर किल्ल्यावर ताबा मिळवू तेथून तोफा डागल्या आणि लोहगडावर मारा केला. अखेर दोन्ही किल्ल्यांनी इंग्रजांवर ताबा गेले. त्यानंतर विसापूरवरील अनेक दरवाजे, इमारती इंग्रजांनी तोफांच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्या. परंतु आजही किल्ल्यावर तटबंदी, पाण्याची टाकी, महादेवाच्या मंदिराचे अवशेष, हनुमानाची कोरीव मूर्ती आहे. या अवशेषाबरोबरच मित्रांनो, अनेक येणाऱ्या निष्काळजी लोकांनी या किल्ल्याचं थोडं नुकसान केलेलं आहे. चला तर मित्रांनो, बघूया आपण विसापूर कसं आहे काय. या ठिकाणाहून आपण चालू करतोय विसापूरची ट्रेक. मित्रांनो, मुख्य द्वारावरच अशी कमान आहे. विसापूरकडे जाण्याचा मार्ग असं एक पाटी बनवलेली. चला मित्रांनो, आपण या जंगलातनं वाट काढत जात आहोत. मित्रांनो, सुंदर असं वातावरण आहे. या वातावरणात पावसाचं वातावरण असल्यामुळे एक नंबर हिरवगार वातावरण. ही छोटीशी वाट आपण पार करत वर जात आहोत. मित्रांनो, या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य 3 वाटा आहेत. त्यातली जंगली वाट आहे, एक पायऱ्याचा मार्ग आहे. मित्रांनो, हे बघा, आम्ही 4 जण आहेत. मित्रांनो, गडावर पोहोचायच्या वाटेमध्येच एक अशा पाण्याची टाकी आहे. पाणी भरलं असल्यामुळे आतमध्ये आपल्याला काही दिसत नाही. त्यानंतर असा हा धबधबा, मधलं पाण्याचं वाट पार करत आपल्याला वर जायचं आहे. आमच्या भावाने आम्हाला हात दिला आणि पाण्यातून थोडं वर गेलो. त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो. आनंद, कारण शांत वाट पूर्ण होत नाही आहे. थोडा आनंद, थोडं चढणं, पाण्यातून वाट काढत आम्ही वर जातोय. या गडाची चढायची वाट ही मित्रांनो खूप अवघडही नाही आणि सोपीही नाही, मध्यम स्वरूपाची. हा गड मध्यम स्वरूपात चढाईचा मानला जातो. मित्रांनो, या पाण्यातून पाऊस असल्यामुळे या मार्गामध्ये पाणी आहे. या पाण्यातून आपल्याला वाट काढत वर जायचं आहे. मित्रांनो, वाटेमध्ये आनंद घेत आम्ही सर्व वर जात आहोत. तुम्हाला त्यात काही क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. मित्रांनो, आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आवडत असतील तर. मित्रांनो, वाटेत स्वागताला आपला हा धबधबा आणि त्यानंतर आपण गडावर फायनली येऊन पोहोचलेलो आहोत. आल्या आपल्याला एक इन्स्ट्रक्शन बोर्ड दिसेल. त्याच्यावर आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, ते आपण पाळवायचे आहेत, नाही तर कारवाई केली जाईल. 1 लाख रुपयाचा दंड आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गड चढल्याच्या नंतर सुरुवातीलाच आपल्याला एक गुफा दिसेल. माझ्या माहितीस्तव जुन्या काळामध्ये या ठिकाणी राहण्याची वगैरे सोय केली जात असावी, परंतु आत्ता हे पूर्णपणे बुजलेलं आहे. माती वगैरे गाळ साचलेला आहे त्यामध्ये. आपण आतमध्ये जात नाही. चला पुढे जाऊया. मित्रांनो, पाऊस चालू आहे. सुंदर असं वातावरण. या वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुढे जात आहोत. त्यातील काही क्षण तुम्हाला पाठवत आहोत पाहण्यासाठी. नक्कीच तुम्हाला आवडत असावे. मित्रांनो, या ठिकाणी एक पाण्याचा तलाव आहे. वरतून पाऊस चालू आहे जोराचा, त्यामुळे पाणी साचलं असावं या ठिकाणी. मित्रांनो, या गडावर खूप सारे असे पाण्याचे टाके आहेत, कारण या ठिकाणी तटबंदी बांधण्यासाठी याच ठिकाणचा दगड वापरलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे पण तलाव भरपूर आहेत. आम्ही या ठिकाणी एक छोटासा धबधबा आहे, त्याचा आनंद घेत आहोत. मित्रांनो, या गडावर खूप सारे धबधबे आहेत. पाऊस चालू असल्यामुळे या गडावर खूप महत्त्व आहे, परंतु काही असे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या पाण्यामुळं या ठिकाणी म्हणजे पाणी साचलं असल्यामुळे दिसणार नाही आहेत आपल्याला. तलाव आहे तो पाण्याचा. हे बघा मित्रांनो, धबधबा छोटासा आणि ही तटबंदी एकदम मजबूत अशा दगडांनी बांधलेली आणि अजूनही चांगल्या प्रकारे या ठिकाणी अशी तटबंदी बांधलेली आहे. मित्रांनो, की जेणेकरून वरचा माणूस खाली दिसला नाही पाहिजे, अशा प्रकारची तटबंदी बांधलेली आहे. ऐतिहासिक पानामध्ये ही माहिती आपल्याला आढळून येते की जो माणूस आहे तो खाली दिसला नाही पाहिजे, त्यासाठी एकदम जबरदस्त आणि मजबूत कडाई बांधलेली आहे या ठिकाणी.
आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला वाटेमध्ये एक तलाव दिसेल. सध्या पाऊस वरतून पाऊस चालू असल्यामुळे या तलावामध्ये पाणी थोडं मातीमय झालेलं आहे, गढूळ झालेलं आहे. त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण येऊन पोहोचतो विंचूकडा. विंचूकड्यावरनं आपल्याला पूर्ण हा बोरघाट दिसतो. बोरघाट पाहिल्याच्या नंतर आपण पुढे जातो. पुढे उतरून आपण पठारावर जाऊया. या गडाला ना खूप मोठं पठार लाभलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो जिथं जाऊ तिथं महाराजांचा जयघोष करू. प्रत्येक दगडामध्ये प्रत्येक याच्यामध्ये महाराज आहेत. त्यानंतर वाटेमध्ये आम्हाला एक खेकडा दिसतो. खेकडा पकडत होता माझा मित्र, त्यानंतर पण खेकड्याचा पाय तुटला. मित्रांनो या ठिकाणी बघा एकदम वाईट अशी अवस्था केलेली आहे. ही वास्तू काहीतरी इतिहासाची साक्ष देणारी, परंतु लोकांनी या ठिकाणी कचरा वगैरे टाकून या वास्तूची नासधूस केलेली. त्याच्यानंतर आपण पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हा खूप मोठा असा तलाव दिसतो. एकदम स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. आपण पाठीमागं पाहिलं की एका तलावामध्ये पाऊस चालू असल्यामुळं गढूळ पाणी होतं, परंतु इथं पण पाऊस आहे. इथे पण धबधब्यातून पाणी येतंय, मातीतनं निचरा होतो, परंतु पाणी एकदम स्वच्छ आहे. जसं आपण घरात पिण्यासाठी पाणी वापरतो ना त्या प्रकारचं पाणी आहे या ठिकाणी, एकदम स्वच्छ. मित्रांनो खूप मोठे या ठिकाणी तलाव आहेत. पाण्याचं त्या काळी या ठिकाणी पाण्याचा कसलाही प्रॉब्लेम येत नसावा. आणि या ठिकाणी तटबंदी मजबूत असल्यामुळे या ठिकाणचाच दगडामध्ये कोरीव काम करून या ठिकाणचाच दगड वापरलेला आहे या किल्ल्यावर. तर मित्रांनो खूप मोठे असे तलाव आहे. त्या पायऱ्याच्यावरून मी आतमध्ये जाऊन आलो. या ठिकाणी पण पायऱ्या आहेत. पाण्यामुळे दिसत नव्हत्या म्हणून मी पाय टाकून बघितलं. त्यानंतर मित्रांनो आम्ही महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी जात होतो, परंतु वाटेमध्ये आम्हाला महादेवाचं सापाचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही जुन्या काळातील महादेव मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. शंभू महादेवाला साकडं घातलं की मी महाराजा कायम हे किल्ला असाच राहू दे आणि पुढच्या पिढीला पण बघायला मिळू दे. त्यानंतर आम्ही या झाडाझुडपातून जंगलातून वाट काढत पुढे राजवाड्याकडे गेलो. या ठिकाणी राजवाडा होता, परंतु मित्रांनो पूर्ण राजवाड्यात एकदम पडझड झालेली आहे. काही अवशेष आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. मित्रांनो या ठिकाणी एकदम कोरीव काम करून मस्त डिझाईनिंग वगैरे त्याच्यामध्ये एकदम असे कोरीव काम केलेल्या नक्षी वगैरे आहेत. परंतु काही काळ नंतर त्यावेळेस 1818 मध्ये इंग्रजांनी हल्ले करून या ठिकाणच्या इमारत पाडण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो कधी आलात तर या भिंतीपाशी उभा राहू नका. ही भिंत पडण्यासारखी झाली आहे. स्वतःची काळजी घ्या या ठिकाणी येत असताना. आणि वाटेमध्ये पूर्ण जंगल वगैरे आहे, त्याच्यामुळे स्वतःसाठी येत असताना एकदम मजबूत कपडे, पॅन्ट, शूज वगैरे घेऊन या, कारण तुम्हाला इजा होणार नाही या. परंतु ट्रेक करायला नक्की विसरू नका, कारण मित्रांनो ही ट्रेक ना खूप आनंददायी आहे. मित्रांनो हे रस्ते तुम्हाला कुठे भेटणार नाही शहरामध्ये कुठे, आणि आज गावाकडे पण असे नाही. त्यामुळे नक्की विसावगडाची ट्रेक करण्यासाठी या अशा रस्त्यातून वाट काढत आम्ही पुढे जातोय. मित्रांनो रेनकोट खूप चांगले आणा, कारण हे रेनकोट बघा आमचे याच ट्रेकमध्ये फाटून गेलेत. खालून आम्ही घेतले होते येताना. पाऊस बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 छत्रपती. परंतु मित्रांनो आमच्या घोषणा थांबत नाही आहेत, घोषणा थांबणार नाही आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष हा नेहमीच आपल्याला ऊर्जा देतो. त्यामुळे नेहमी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जाग्यावर गेलो, थकवा आला की आम्ही महाराजांचा जयघोष देतो. त्यामुळे मित्रही माझे पुन्हा ऊर्जा होतात. मित्रांनो त्यामुळे माझं तुम्हाला विनंती आहे की घरात बसू नका, बाहेर आनंद घ्या. मित्र जमवा.
गाणं काय मित्रांनो कुठलं बनवलेलं नव्हतं, कुठल्या पिक्चरमधलं नव्हतं. हे माझ्या मित्राने त्या ठिकाणी आम्ही त्या जगतो त्या परिस्थितीवर बनवलं आहे. परंतु मित्रांनो असे खूप सारे आनंद घ्या तुम्ही. बाहेर या, बाहेर पडा, घराच्या बाहेर येऊन असे गड किल्ले पहा, आनंद मिळेल. तुमच्या घरातील कोणी लहान मुले असतील त्यांनाही पुढे असा छंद लावा, जेणेकरून महाराजांचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला खूप मोठे तलाव दिसले. आपण थोड्या याच्यावर विचार करून सर्वांनी आम्ही. आणि त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चुन्याचा घाणा दिसतो. या ठिकाणी मजबूत तटबंदी आहे, त्याच्यामुळे बांधकामासाठी या ठिकाणी चुना मळला जात असावा. खूप एक चाक दिसतंय मोठं असं, जवळपास 1 टनाचं वजनाचं असेल, जवळपास 1000 किलोचं. त्याच्या शेजारीच आपल्याला 2 जाते दिसतात, एक मोडले आणि दुसरं एक आहे. मित्रांनो याच्यावर 2 खुंटा असतो ना दाताला ओढायचा, मला माहिती आहे, मी जुन्या काळात पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे याला 2 खुंटे येतात, म्हणजे दोघीजणी ओढत असाव्या किंवा दोघंजणी ओढत असावे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण येऊन पोहोचतो मुख्य तटबंदीवर. मित्रांनो एकदम भक्कम अशी तटबंदी आहे. शेजारी चुन्याचा घाणा असल्यामुळे या ठिकाणी चुना वापरून ही तटबंदी बनवली आहे. मित्रांनो हे पाण्यासाठी हे छोट्या देवळ्या बनवल्यात त्या ठिकाणी. पूर्ण मित्रांनो या तटबंदीवरनं जवळपास 240 डिग्रीचं सर्व दिसतं. म्हणजे कोणत्याही बाजूने शत्रू आला तरी, किती लांबपर्यंत शत्रू आला तरी पण या ठिकाणाहून दिसतो. अशा प्रकारचं या ठिकाणची तटबंदी बनवलेली आहे आणि संरक्षण भिंत त्याचबरोबर टेहाळणी बुरुज बनवलेला आहे. या ठिकाणाहून मित्रांनो हे बघा पहिल्या ठिकाणी हे या ठिकाणाहून तोफा टाकल्या जायच्या. या ठिकाणी 3 देवळे आहेत. या तिन्ही ठिकाणाहून 3 तोफा जाऊ शकतील किंवा एक तोफ प्रत्येक ज्या दिशेतून शत्रू आलाय त्या दिशेत. आपण या ठिकाणाहून आपल्याला तिन्ही बाजूला दिसते. पूर्ण गडाचा पूर्ण अर्धा बाजू कव्हर केलेली आहे टेहाळणी बुरुजामध्ये. चला मित्रांनो हे मित्र भेटले आपल्याला त्याला पुढे जाऊया. पुढे तुम्हाला भरपूर हे दुसऱ्या त्यानंतर थोडा महाराजांचा जयघोष झाला. मित्रांनो या ठिकाणी पाणी बाहेर गडावरील पाणी बाहेर पडण्यासाठी गायलचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला हनुमान मंदिर दिसेल, हनुमानाची मूर्ती दिसेल कोरीवकामा. याच ठिकाणी मित्रांनो 2 गुफा आहेत. त्या गुफामध्ये पाणी असल्यामुळे आपल्याला दिसणार नाहीत. त्याच्यानंतर ही एक ऐतिहासिक वास्तू दिसते. त्या ठिकाणचा राजवाडा असावा पूर्वीच्या काळचा. मित्रांनो भरपूर सर्च केलं परंतु मला कुठे भेटलं नाही आहे. मस्त असा बांधकाम केलेलं आहे. राजवाडा असावा 100%. त्यानंतर आपण ही पुढची वास्तू बघूया. ही वास्तू मित्रांनो सभामंडप सभामंडपच आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर असं त्याच्या अवशेषावरनं त्याच्या पाणीवरनं असं वाटतं की तेव्हाच्या काळात या ठिकाणी सभा मीटिंग होत असावी आणि या ठिकाणाहून गडाच्या खालच्या लोकांचे प्रश्न सुटले असावे. त्याच्यानंतर मित्रांनो आपलं एवढं पाहिल्याच्या नंतर आपला प्रगतीचा मार्ग चालू होतो. पाण्यातनं पाऊस खूप जोरात झालेला आहे, त्याच्यामुळे पाणी वाढलेलं आहे. चढाईच्या वेळेस पाणी कमी होतं, आता खूप पाणी वाढलेलं आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. आणि शेवटी मित्रांनो जय शिवराय कमेंट करायची विसरू नका. आपण पूर्ण गड उतरलेला आहे. आता थोडी थंडी असल्यामुळे आपण मकाच्या कणसांचा आस्वाद घेऊया. मित्रांनो असे ट्रेकचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर धन्यवाद. जय शिवराय. आणि आपला विसापूर गडाचा ट्रेक कसा वाटला हे सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. चला बाय बाय.